जो म्हाडा लॉटरीमध्ये जे प्रॉब्लेम येत होता, काहींचे डॉक्युमेंट अपलोड होत नव्हते, काहींचं डोमेसाईल अपलोड होत नव्हते, काहींचा इन्कम टॅक्स रिटर्नची जी फाईल होती अपलोड होत नव्हती, काहींना फायनान्शियल इयरचा प्रॉब्लेम येत होता, काहींनी 2023-24चं फायनान्शियल इयर अपडेट केलेलं होतं. आता काही दिवसांपूर्वी पोर्टलला अपलोड झालेले आहेत. 24-25चं सुद्धा तुम्ही फायनान्शियल इयर अपलोड करू शकता. पण आता जस्ट आपल्या हाती एक न्यूज आलेली आहे, जी 24 तासमध्ये एक बातमी आलेली आहे की आता ह्या लॉटरीमध्ये जे प्रॉब्लेम येत होता त्यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ती मुदतवाढ कधी मिळाली आहे, कोणत्या तारखेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता, त्याची माहिती आपण आता पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असेच तुम्हाला सिडको आणि म्हाडा लॉटरीचे जे लेटेस्ट नोटिफिकेशन आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचत जाणार. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. सर्वप्रथम मी सांगतो की तुम्हाला जी मुदतवाढ मिळालेली होती, जी पहिली जे 1 महिन्यांची वेळ देण्यात आली होती, आता ती वाढवून देण्यात आलेली आहे. पहिली जी तारीख होती ती 13 जुलै ते 13 ऑगस्टपर्यंत तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरत होते. त्यानंतर 14 तारखेला पेमेंट करत होते. त्याच्यानंतर 7 दिवसांची प्रारूप यादी लागणार होती. त्यानंतर आता तुम्हाला जी वेळ मिळालेली आहे, तुम्हाला आता फॉर्म भरताना जे प्रॉब्लेम येणार आहेत, त्या प्रॉब्लेम येण्याच्या पूर्वी मी तुम्हाला एक मार्गदर्शन करू इच्छितो की तुम्हाला आता जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरा. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर फॉर्म भरून घ्या, कारण की आता जस्ट मी व्हिडिओ शूट करण्याच्या पूर्वीच मी साईट चेक केली, साईट खूप स्लो चालत आहे. त्यामुळे जर तुम्ही आता फॉर्म भरला तर येणारी जी मुदतवाढ मिळालेली आहे त्यापर्यंत तुमचे जे डॉक्युमेंट आहे ते पूर्णपणे अपलोड होतील आणि त्यानंतर मग तुम्ही या लॉटरीमध्ये सहभाग घेऊ शकता. डॉक्युमेंटचा फॉर्मॅट पण मी साईडला लावलेला आहे, जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, जे डोमेसाईल सर्टिफिकेट आहे ते तुम्ही पाहू शकता. जे इन्कम टॅक्स रिटर्नची जी फाईल आहे ते पण तुम्हाला जे फर्स्ट पेज जे सांगण्यात आलेलं आहे त्यांच्या साईडवरती हे जे फॉर्मॅट दिलेलं आहे तो पण आपण फॉर्मॅट साईडला लावलेला आहे. जसा फॉर्मॅट आहे तसा तुम्ही ते फॉर्मॅटचे जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करा. यामुळे तुमचा जो फॉर्म आहे तो लवकरात लवकर अपलोड होणार आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला पेमेंट करायचं आहे. पेमेंट करण्यासाठी तुम्हाला वेळ मिळणार आहे. तर असे हे तुम्हाला फॉर्म भरायची जी तारीख आहे ते तुम्हाला आता सांगतो की आता बघा साईडला 26 ऑगस्ट, येणाऱ्या 26 ऑगस्टपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. 26 ऑगस्ट ही आपल्याकडे माहिती आलेली आहे. त्याच्यानंतर व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. 26 ऑगस्टच्या नंतर जर तुम्हाला फॉर्म जो आहे त्याच्यानंतर तुम्हाला पेमेंटसाठी वेळ मिळणार आहे. त्यानंतर प्रारूप यादी, त्यानंतर फायनल प्रारूप यादी, त्याच्यानंतर लॉटरीचा रिझल्ट लागणार आहे. तर हे 26 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. हे आपल्याला जी 24 तासमध्ये जी बातमी आलेली आहे ते आपण आता सांगितलेली आहे. अजून जे म्हाडाचं जे पोर्टल आहे, जे म्हाडाचं नोटिफिकेशन आहे तिथे अजून अपलोड झालेलं नाही आहे. मी आताच थोड्या वेळापूर्वी ही जी म्हाडाची जी साईट आहे तिथे पण चेक केली, पण तिथे पण अपलोड झालेली नाही. जसं त्यांचं लेटर येणार आहे, जसं त्यांची जी माहिती येणार आहे पोर्टल अपलोड होणार, त्याची पण माहिती आपण या चॅनलवरती तुम्हाला वेळोवेळी देण्याचं काम करू. तर असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ, जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट करा, आपण त्याला उत्तर देऊ. असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.